या पिकाची लागवड करीत आहेत. तर मित्रांनो, तर ही लागवड टोकन पद्धतीनं पण करीत आहेत. तर आम्ही आज महालगाव या गावामध्ये आमच्या शेतात, मामाच्या शेतामध्ये पवन आहे आणि आम्ही लागवड करीत आहे मित्रांनो. तर तुमच्याकडे ही सरी पद्धत आहे का टोकन पद्धत आहे हे आम्हाला सांगा. आणि हे बी आहे मित्रांनो. तर हे बी आम्ही राहुरी कृषी विद्यापीठमधून स्पेशल बोलवलेलं आहे मित्रांनो. तर तुम्ही हे बी बघू शकता. बी एकदम मोठं आहे ना त्या फुलं. हा, तर मित्रांनो, हे आमचे आवी झिंजोडे आहे, यांचंही पण यूट्यूब चॅनल आहे. तर मित्रांनो, हे ट्रॅक्टरनं आम्ही सरी पाडलेली आहे मित्रांनो. तर 2 दिवसापूर्वी आम्हाला थोडासा चांगला पाऊस झाला आहे. डायरेक्ट भुवनेश्वर ते ओडिसावरून पाऊस झालेला आहे. त्यामुळे आम्ही मशागत करून व्यवस्थित रोट्या वगैरे मारून, रोटावेटर मारून, तर आम्ही भुईमुगाची, मुंगफल्ली याची लागवड करीत आहे मित्रांनो, टोकन पद्धत. तर हा ट्रॅक्टर आहे आमचा सोनालिका, स्पेशल पंजाबवरून बोलवलेला आहे मित्रांनो. तर आमचे आवी पाटील झिंजोडे आणि आमची सर्व फॅमिली आम्ही एकत्र हे करीत आहेत. तर सगळ्यांनी हाय करा आपल्या पब्लिकना. हॅलो. तर मित्रांनो, आम्ही याच भुईमुग या मुंगफल्ली या याचीवाली बीज प्रक्रिया पण केली आहे मित्रांनो. तर हे बघा तुम्ही मित्रांनो, बीज प्रक्रिया पण झाली आहे याचीवाली, कारण की बुरशीनाशक वगैरे नाही यावं आणि उत्पादन चांगलं यावं यासाठी आम्ही हे सर्व मशागत वगैरे चांगली केलेली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये कोणी शेतकरी खत पण मिक्स करतात मित्रांनो. तर आम्ही थोडासा पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे खत नाही टाकणार आहे. तर आम्ही मित्रांनो नंतर खत टाकणार आहे मित्रांनो. तर हेच लागवड चालू आहे. तर असेच आमचे नवीन व्हिडिओसाठी आम्ही रोज व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आवी झिंजोडे या पाटील यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. तर मित्रांनो, या पाणी पिण्यासाठी तर आम्ही एक स्टेप पार केली आहे मित्रांनो, भुईमुगाची. तर मुंगफल्ली म्हणतात त्याला हिंदीमध्ये. तर हे सऱ्या झाल्या आहे मित्र 16. तर 16-32 सऱ्या आहे जवळपास. तर मित्रांनो, एक सुरुवातीचा पाऊस चांगला झाला आहे आपल्याकडं. जवळपास 20 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाऊस झाला आहे मित्रांनो. तर त्याचा आपण चंचोपात्र नाही आणलेलं आहे, घरी आहे ते मी. तर मित्रांनो, भुईमुगाची आणि तिकडं साईडला मुगाची लागवड झाली आहे. तर ही स्प्राईटची बॉटल आहे मित्रांनो. तर हे फ्रीजमधलं पाणी आणलेलं आहे पवन दादानी. तर आपलं हे आवी आहे, यूट्यूबर आपल्याला नवीन 4 महिन्यापासून यूट्यूबला व्हिडिओ अपडेट करतात. तर आम्ही दोघं सोबत नाही, कधी मागं पुढं व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो. तर असंच आम्हाला जो कापूस मक्का, त्या शेतामध्ये आम्ही मक्का वगैरे लागवड केली आहे मित्रांनो. आणि हरी सरी वरंब पद्धत आहे. कोणी टोकन पद्धतीने लागवड करतात. आणि ते ट्रॅक्टर बघा मित्रांनो, सोनालिका, ते स्पेशल पंजाबवरून बोलवलेलं आहे मित्रांनो, 2-3 वर्षापूर्वी. आणि हे आमचं आवी पाटील झिंजोडे यांचं घर आहे नवीन. आणि तिकडे आमचे ते देवीचं मंदिर आहे. तर ते मंदिर पण आम्ही बांधलेलं आहे, कारण की आम्ही नवरात्रीचा उत्सव चांगल्या प्रकारे मनवतो. आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ येतात मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर आमच्या दोन्ही पण यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आम्ही रोजच्या रोज व्हिडिओ अपडेट करत असतो मित्रांनो. तर ते झाडं वगैरे पण बघू शकता. आम्ही नारळाचे झाडं वगैरे लावलेले आहे. ते डायरेक्ट विशाखापट्टणम, बँगलोरवरून आणले मित्रांनो नारळाचे झाड. आणि अजून तुमच्याकडे पाऊस कसा झाला आहे मित्रांनो, तुम्ही लागवड वगैरे कशी केली आहे मित्रांनो, तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आमचे आवी पाटील आणि मी दोघं पण पॅरेगॉन वापरतो पहिल्यापासून, पॅरेगॉन चप्पल. आणि खूप स्वस्त आहे मित्रांनो. तर ते जवळपास 80-90 रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल. तर सरासरी मार्केट 100च्या हिशोबानं. कारण की मित्रांनो, ते पाण्यामध्ये पण पाणी भरण्यासाठी कापूस वगैरे, मक्का वगैरे आम्ही लावतो ना, तर त्या पद्धतीनं. तर हे बीज प्रक्रिया पण झाली आहे मित्रांनो आपल्याला या बियाची. आणि हे आमचं आवी दादाचं शेत आहे. चला तर मित्रांनो, आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊया. हॅव अ नाईस डे मित्रांनो. तर मित्रांनो, आपले 8 तास राहिले साईड. तर ती एक साईड झाली मित्रांनो 8 तासाची. तर ही बाकी आहे आपली 8 तासाची तरी. आणि ती आपली बैल आहे मित्रांनो, लार बैल.
तर त्या बैलच्या माध्यमातून आपण ही सरी वरंबा हवर करणार आहोत मित्रांनो. तर टोकन पद्धतीनं पण आपण ही लागवड केली आहे मित्रांनो. तर ही 4-5 सऱ्या बाकी आहे मित्रांनो अजून. तर टोटल आपल्या 16 सऱ्या झाल्या आहे मित्रांनो. तर आपण या इकडच्या वावरामध्ये मुगाची पण लागवड केली आहे. मूग आणि ह्या पुढच्या बांधाला मित्रांनो मटकीची पण लागवड झालेली आहे मित्रांनो. तर ती मटकी, भुईमूग आणि या 2-3 पिकाची आपण तृणधान्य पिकं लागवड झालेली आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता. तर आम्ही दरवर्षी राख्याने तृणधान्य पीक वगैरे असताना मित्रांनो तर ते हवर करत असतो राख्याने. तर आमचा पवन दादा, त्याचं नाव पवड्या पण आहे, पवड्या पण म्हणतात त्याला. तर तो चालवत आहे राख्या. आणि आमच्या इकडं आवी दादा पाटील झिंजोडे आहेत. तर झाली का मित्रांनो भुईमुगाची लागवड. तर हे आमचे आहेत दिलीप पाटील झिंजोडे. खुश आहेत, पाऊस वगैरे चांगला झालेला आहे. आणि तिकडे साईडला JCB चालू आहे मित्रांनो. काहीतरी पाणी काढण्यासाठी बाहेर पाऊस कमी जास्त येईल तर त्यासाठी पाणी वगैरे जाण्यासाठी सर काढीत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपले 20 ते 25 गुंठे भुईमूग आणि ह्या साईडला तृणधान्य पिकं मटकी आणि मूग पण आपण लागवड केली आहे मित्रांनो. तर काही दिवसात तुम्हाला ही सरी जशी लागवड केली आहे मित्रांनो तर तसंच वर उगणार आहे मित्रांनो. तर अजून बैल बिचकत आहे मित्रांनो. तर ते नवीन आहे, इकडचा बैल स्पेशल बँगलोरवरून बोललेला आहे. नवीन बैल. तर आमचा पवड्या सर्जी करीत आहे मित्रांनो मस्तपैकी. तर चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बैल आता थोडी विश्रांती घेत आहे कारण की त्यांना थोडं ओलं आहे ना रान. तर मित्रांनो थोडंसं ओलंच आहे मित्रांनो रान. तर थोडंसं आराम करीत आहे मित्र बैल. तर हे जोडी आहे मित्रांनो शेतकऱ्याची. तर हे स्पेशल बैल आहे मित्रांनो, शेतकऱ्यांचे मित्र आहेत. तर आम्ही यांना पोळा असतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. तर यांना पोळ्यामध्ये आम्ही सजवणार आहे यावर्षी. तर बघा मित्रांनो कसे हसू राहिले बैल आमच्या आज. खुश झालेला आहे मित्रांनो बैल. तर हिरवगार चारा वगैरे त्यांना येणार आहे मित्रांनो. तर हा आमचा पवड्या चाललेला आहे घेऊन राख्या. तर मित्रांनो तुम्ही वातावरण आज पाऊस येण्याची शक्यता वाटते मित्रांनो. तर 24 तासामध्ये पाऊस येईल. तर ह्यावर्षी मित्रांनो झालं असं आहे का आपल्याला डायरेक्ट भुवनेश्वर उडीसावरून पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. तर पहिले आपल्याला गोवा आणि मुंबई नाशिक या साईडने पाऊस चालू होता. तर ह्यावर्षी मित्रांनो झाले असं की पाऊस पूर्वेकडून जिकडून सूर्य उगतो ना मित्रांनो त्या साईडने आपल्याला ह्यावर्षीपासून पाऊस चालू झाला आहे. तर बघूया मित्रांनो पाऊस आपल्याला किती साथ देतो आहे ह्यावर्षी. तर मित्रांनो लागवड जवळपास 40 ते 45% झाली आहे मित्रांनो आपली पिकाची. तर अजून आपल्याला कापूस लागवड करायची आहे तिकडच्या शेतामध्ये. तर आपल्याला उद्या तिकडच्या शेतामध्ये आपण व्हिडिओ काढणार आहोत मित्रांनो. तर आम्ही अविनाश आवी झिंजोडे या व्हिडिओमध्ये लाईव्ह दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर तुम्ही त्या व्हिडिओला पण बघा. आणि आम्ही अशीच मेहनत करत असतो मित्रांनो. जवळपास 10 ते 15 वर्षापासून आम्ही अशीच मेहनत करतो शेतामध्ये. तर असंच आम्ही दम्माने व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला दाखवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे आमचे आहेत खिलार बैल. तर 8 तास पण घेतात ते. तर चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.